चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. स्टडी मास्टर मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या स्पष्टीकरण सत्रामध्ये आपण महा-टीईटी परीक्षेतील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातील एक असा टॉपिक पाहणार आहोत जो खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. आपण पाहणार आहोत प्रकरण 12 अध्यापन पद्धती. मित्रांनो, हा असा विषय आहे जो तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास म्हणजे अगदी 100% हक्काचे मार्क मिळवून देतो. जर तुम्हाला ही महा-टीईटी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल ना, तर हे प्रकरण बारकाईने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक शिक्षक म्हणून तुमचा पाया इथेच भक्कम होतो, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण आधी टीईटीचं महत्त्व जाणून घेऊ, त्यानंतर प्रमुख अध्यापन पद्धती, उद्गामी विरुद्ध अवगामी पद्धतीमधील फरक, परीक्षेसाठीच्या काही खास प्रो टिप्स आणि शेवटी या सर्वांचा एक झटपट सारांश पाहणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. आता सुरुवातीलाच तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, महा-टीईटीमध्ये तुम्हाला खात्रीशीर गुण कोणता विषय देतो? तर बघा, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे हे मी नेहमी सांगतो. आणि या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे अध्यापन पद्धतींवर प्रभुत्व मिळवणं हा परीक्षा पास होण्यासाठीचा सर्वात अनिवार्य भाग आहे. हा भाग तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ऑप्शनला टाकूच शकत नाही. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, टीईटीचे महत्त्व आणि महा-टीईटीची तयारी. या परीक्षेची पातळी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीतच आहे. इथे फक्त पोपटपंची करून चालत नाही, तर पेपर सेट करणाऱ्या परीक्षकांचा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यावा लागतो. ते नेमकं कशावर भर देतात याच संदर्भात थॉमस यांनी अध्यापनाची अत्यंत सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवांचं नियोजन करणे. म्हणजेच काय, तर थॉमस यांच्या मते शिक्षक हा केवळ पुस्तकी माहिती देणारा एखादा रोबोट नाहीये. शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्याला स्वतः शिकण्यासाठी एक अनुकूल अशी परिस्थिती आणि अनुभव निर्माण करून देतो. परीक्षेत वारंवार विचारला जाणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे थॉमस यांचं हे वाक्य अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. आता वळूया पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, प्रमुख अध्यापन पद्धती आणि त्यांचे जनक. परीक्षेतील जोड्या जुळवा या प्रश्नांसाठी ही माहिती म्हणजे तुमची एक चीट शीटच आहे बरं का. इथे नीट बघा, स्वयंसंशोधन पद्धती ही आर्मस्ट्रॉंग यांनी विकसित केली. डाल्टन प्लॅन हेलन पार्खर्स्ट यांनी विकसित केला. या डाल्टन प्लॅनचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही पद्धत अमेरिकेत सुरू झाली आणि यामध्ये विद्यार्थ्यांना ठराविक वेळात स्वतःच्या गतीने अभ्यास पूर्ण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं. आणि प्रकल्प पद्धती जी किलपॅट्रिक यांनी आणली, जिथे प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळवण्यावर सर्वात जास्त भर दिला जातो. हे अगदी तोंडपाठच करून ठेवा. आता यातली सर्वात रंजक गोष्ट सांगतो. ह्युरिस्टिक हा मूळचा एक ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो माहितीये? मी शोधतो. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होते की ह्या स्वयंसंशोधन पद्धतीचा मूळ गाभा विद्यार्थ्याचं कुतूहल हाच आहे. या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः एका लहान संशोधकाच्या भूमिकेत असतो. हे कुतूहलच त्याला नवीन गोष्टी शोधण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि स्वतःहून उत्तरे मिळवण्यासाठी सतत प्रवृत्त करत असतं. आता प्रकल्प पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर किलपॅट्रिक यांनी ही पद्धत अतिशय विचारपूर्वक तयार केली आहे. विद्यार्थ्याने एका सामाजिक वातावरणात राहून सर्वांसोबत मिळून सहेतुक म्हणजे एखाद्या विशिष्ट हेतूने काम पूर्ण करावं हा यामागील मुख्य उद्देश आहे. यामध्ये लोकशाही, सामाजिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करून शिकणे किंवा लर्निंग बाय डुईंग या तत्वांवर भर दिला जातो. विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून जेव्हा स्वतः शिकतो तेव्हा ते ज्ञान त्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं हे नक्की. चला, आता अशा टॉपिकवर आलोय जो महा-टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमातील सर्वाधिक वेळा विचारला जाणारा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, उद्गामी विरुद्ध अवगामी पद्धती. या दोन पद्धतींमध्ये बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो, बरोबर? पण हा विरोधाभास नीट समजून घ्या. उद्गामी पद्धतीमध्ये आपण विशिष्ट उदाहरणांकडून सामान्य नियमाकडे प्रवास करतो. म्हणजे आधी खूप सारी उदाहरणं द्यायची आणि त्यावरून विद्यार्थ्याला स्वतः तो नियम शोधायला लावायचा. या उलट अवगामी पद्धतीमध्ये आपण सामान्य नियमाकडून विशिष्ट उदाहरणांकडे जातो. म्हणजे आधी थेट नियम किंवा सूत्र सांगायचं आणि मग त्या आधारे उदाहरणं सोडवायची. परीक्षेत या दोन्हींच्या व्याख्यांवरून हमखास प्रश्न येतात, त्यामुळे यात अजिबात कन्फ्यूज होऊ नका. अवगामी पद्धतीबद्दल अजून एक ऐतिहासिक फॅक्ट सांगतो जी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. लॉजिक आणि फिलॉसॉफी यांसारखे विषय शिकवण्यासाठी ही अवगामी पद्धत अत्यंत जुनी आणि उपयुक्त मानली जाते. कारण लॉजिकमध्ये आधी स्थापित झालेल्या सिद्ध नियमांवरून उदाहरणांकडे आणि निष्कर्षाकडे जाण्याची गरज असते. हे उदाहरण परीक्षेत सरळ सरळ विचारले जाऊ शकते, त्यामुळे हे डोक्यात असू द्या. आता वर्गातील वातावरणाबद्दल थोडं बोलूया. अध्यापनामध्ये दोन मुख्य दृष्टिकोन असतात, विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित.
प्रकल्प पद्धती, स्वयंसंशोधन पद्धती आणि समस्या निराकरण पद्धती या विद्यार्थी केंद्रित आहेत, कारण यात प्रत्यक्ष शिकणारा विद्यार्थी सक्रिय असतो. आधुनिक शिक्षण पद्धतीचा सर्वात मोठा भर या विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनावरच आहे. तर दुसरीकडे पारंपरिक व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रित आहे, जिथे वर्गाचे संपूर्ण नियंत्रण केवळ आणि केवळ शिक्षकाकडे असते. तसं पाहायला गेलं तर व्याख्यान पद्धती ही खूप कमी वेळात एका मोठ्या समूहाला खूप सारी माहिती देण्यासाठी अतिशय स्वस्त आणि जलद पद्धत नक्कीच आहे. पण परीक्षकांचा आवडता प्रश्न कोणता असतो माहितीये का? या पद्धतीचा सर्वात मोठा दोष कोणता? तर तो म्हणजे यामध्ये विद्यार्थी पूर्णपणे निष्क्रिय किंवा पॅसिव्ह राहतात. ते केवळ ऐकण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला वावच मिळत नाही. ही बाब परीक्षेत नेहमी विचारली जाते. आता वेळ आहे काही खास प्रोटिप्सची. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला एका सेकंदात उत्तर आठवून देणाऱ्या या खास टिप्स आहेत. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विषयांच्या आणि पद्धतींच्या जोड्या तुमच्या मनावर अगदी कोरून ठेवा. भूगोल विषयासाठी प्रवास किंवा क्षेत्रभेट पद्धत सर्वात योग्य आहे, कारण त्यात प्रत्यक्ष स्थळदर्शन आणि निरीक्षण होतं. इतिहासासाठी आधार पद्धती किंवा स्रोत पद्धती वापरतात, जसे की जुनी कागदपत्रे, नाणी, किल्ले पाहणे. आणि गणितात विशेषतः भूमितीची प्रमेय सिद्ध करण्यासाठी पृथक्करण पद्धत सर्वात प्रभावी असते, जिथे आपण अज्ञाताकडून ज्ञाताकडे जातो. हे मुद्दे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांसाठी जशीच्या तसे विचारले जाऊ शकतात. आता समस्या निराकरण पद्धतीकडे बघा. परीक्षक बऱ्याचदा असा ट्रिकी प्रश्न विचारतात की या पद्धतीचा अगदी पहिला टप्पा कोणता असतो? तर त्याचं उत्तर अगदी साधं आहे. समस्या कोणती आहे हे निश्चित करणे. अहो, जोपर्यंत समस्याच माहिती नाही तोपर्यंत त्यावर गृहीतकी कशी मांडणार आणि तिचं निराकरण तरी कसं करणार? त्यामुळे समस्येची स्पष्ट व्याख्या करणे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, हे विसरू नका. पृथक्करण आणि संयोजन या दोन पद्धती एकमेकांच्या पूर्णपणे उलट आहेत. पृथक्करण पद्धतीमध्ये आपण प्रमेयाची किंवा मोठ्या गुंतागुंतीच्या समस्येची फोड करतो, अज्ञात गोष्टीकडून ज्ञात गोष्टीकडे जातो. तर संयोजन पद्धतीमध्ये आपण साध्या वेगवेगळ्या सुट्ट्या भागांना जोडून एका पूर्णत्वाकडे किंवा अंतिम निष्कर्षाकडे जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे भूमितीमधील प्रमेय सोडवण्यासाठी पृथक्करण पद्धत खूप उपयोगी पडते, हे पक्क लक्षात ठेवा. आता पाहूया बुद्धिमंथन पद्धती. एक सोपी ट्रिक सांगतो. जेव्हा जेव्हा परीक्षेत सृजनशीलता विकसित करणे किंवा नवनवीन कल्पना सुचणे असा शब्द दिसेल ना, तेव्हा कोणताही वेळ न दवडता समजून जायचं की याचं उत्तर बुद्धिमंथन पद्धतीच हेच आहे. कारण या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या विचारांवर कोणतेही बंधन नसते. त्यांना मुक्तपणे विचार करण्याची मुभा असते, ज्यामुळे त्यांच्यातली दडलेली सृजनशीलता अगदी खळखळून बाहेर येते. चला आता पटापट एक सारांश बघूया आणि पुढील दिशा ठरवूया. या संपूर्ण प्रकरणाची एक जलद उजळणी करूया. थॉमस काय म्हणाले? अध्यापन म्हणजे अनुभवांचे नियोजन. ह्युरिस्टिक म्हणजे मी शोधतो, जे आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलं. उद्गामी पद्धत म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे, आणि अवगामी म्हणजे नियमाकडून उदाहरणाकडे. आणि शेवटी व्याख्यान पद्धतीचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्यातील निष्क्रिय विद्यार्थी. हे 5 मुद्दे जरी तुम्ही लक्षात ठेवलेत ना, तरी तुमचे मार्क्स पक्के आहेत. संवादाचा प्रवाह कसा असतो यावरही प्रश्न येऊ शकतो. चर्चा पद्धतीमध्ये नेहमी द्विमार्गी संवाद होतो, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही अगदी समान पातळीवर विचारांची देवाणघेवाण करतात. पण दिग्दर्शन पद्धतीमध्ये शिक्षक स्वतः प्रयोग करून दाखवतात. त्यामुळे या पद्धतीत शिक्षक सर्वाधिक सक्रिय असतात आणि विद्यार्थी केवळ समोरून निरीक्षण करत असतात. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न. आधुनिक शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाची खरी भूमिका काय असायला हवी बरं? तो एखादा हुकुमशहा असावा का? अजिबात नाही. आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षक हा केवळ ज्ञानाचा स्रोत नसून एक उत्तम मार्गदर्शक आणि सुविधादाता असला पाहिजे. विद्यार्थ्याला स्वतः शिकण्यासाठी त्याने फक्त दिशा दाखवायची असते. मित्रांनो, महा-TET परीक्षा पास होण्याची सर्वात मोठी आणि अंतिम गुरुकिल्ली कोणती असेल तर ती म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सातत्याने सराव करणे. आज आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात प्रश्नांच्या स्वरूपात कसं येतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. तुमचा हा प्रामाणिक अभ्यास आणि तुमची जिद्द तुम्हाला नक्कीच एक उत्तम शिक्षक बनवेल. त्यामुळे सतत शिकत राहा आणि उजळणी करत राहा. तर तुम्हाला हे आजचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे नक्की सांगा. जर तुम्हाला महा-TET परीक्षेची अशीच परिपूर्ण तयारी करायची असेल आणि अशीच दर्जेदार माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर आपल्या स्टडी मास्टर मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या अभ्यासपूर्ण सत्राला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण सत्रात. तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.